Good morning. This is 16th lecture of topic control and coordination. Today discuss next article pituitary gland, and this is the rough diagrammatic representation of pituitary gland. Actually this gland is very small, pea seed shaped, अगदी वाटण्यासारखी छोटी ग्रंथी आहे, पण तुम्हाला दिसावं समजावं कळावं म्हणून आपण मोठी डायग्राम काढलेली आहे. एवढी खरोखर ग्रंथी आपल्या बॉडीत नसते. हे फक्त लेबल्स डायग्रामचे सर्व पार्ट कळावे दिसावे म्हणून मोठी डायग्राम काढली. हे ऍक्च्युली समजून घेणं गरजेचं आहे. With the help of this diagrammatic representation, today we discuss position, size, shape, color, morphology means external structure as well as somewhat internal structure of pituitary gland. आज आता या लेक्चरला पिट्युटरी ग्लँडच्या बाबत आपण त्याची रचना आणि कार्य हे व्यवस्थित समजून घेणार आहोत. So focus on today's article pituitary gland. Actually this pituitary gland is a master endocrine gland. Master endocrine gland means actually it control and coordinate other endocrine glands. इतर ज्या अंतःस्रावणाऱ्या ग्रंथी आहेत, example thyroid gland, adrenal gland, corpus luteum, या ज्या काय आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण लिस्ट पाहिली एंडोक्राइन ग्लँडची, किंवा बॉडीतल्या इतर जेवढ्या काही अंतःस्रावणाऱ्या ग्रंथी असतील त्यांनी केव्हा काम करायचं, किती काम करायचं, कसं काम करायचं, हे सगळं कंट्रोल आणि कोऑर्डिनेट कोण करत असतं, तर ही पिट्युटरी ग्लँड. हेच टर्म राहायचे मास्टर एंडोक्राइन ग्लँड. ऑलरेडी वी सीन अबाउट व्हाट इज मीन बाय एंडोक्राइन. एंडो मीन्स विदिन द बॉडी, क्राइन मीन्स टू रिलीज, टू सिक्रेट. अंतःस्रावणारी ग्रंथी अख्ख्या शरीरातली सर्वात महत्वाची प्रमुख ग्रंथी आहे की जी इतर अंतःस्रावणाऱ्या ग्रंथीवरती कंट्रोल ठेवते, नियंत्रण ठेवते. आणि म्हणून पहिलंच वाक्य जाणीवपूर्वक या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. इट इज ए मोस्ट इम्पॉर्टंट मास्टर एंडोक्राइन ग्लँड सिच्युएटेड व्हेंट्रल साइड ऑफ द मिड ब्रेन. आपल्या मेंदूच्या खालच्या बाजूला मध्यावरती एक्झॅक्ट ही ग्रंथी असलेली दिसून येईल. जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. कालच्या लेक्चरला आपण हायपोथॅलॅमस हे आर्टिकल थोडक्यात समजून घेतलं. तो जो पार्ट आहे हायपोथॅलॅमस which is present in between nervous system and endocrine system, तो हायपोथॅलॅमस. आणि त्या हायपोथॅलॅमसला लागून खालच्या बाजूला बरोबर याचं लोकेशन असेल. इट इज सिच्युएटेड व्हेंट्रल साइड ऑफ द मिड ब्रेन जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस and it is lodged into the sphenoid bone cavity. This is the sphenoid bone of our skull. आपल्या स्कलचं एक स्पिनॉइड बोन असं असतंय आणि त्याच्या आतमध्ये अशी कॅव्हिटी असते, लॉज्ड इनटू द कॅव्हिटी ऑफ स्पिनॉइड बोन. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज ए सेला टर्किका. ह्या पोकळीला काय नाव दिलेलं आहे? सेला टर्किका. आणि हे बोन कोण आहे? स्पिनॉइड बोन. आणि म्हणून या ग्रंथीला प्रोटेक्शन मिळतं, संरक्षण मिळतं, सुरक्षितता मिळते. बरोबर या खड्ड्यामध्ये
बोनच्या कॅव्हिटीमध्ये व्यवस्थित बसली असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून सर्वार्थानं या ग्रंथीला संरक्षण मिळतं. Here it just connect to the hypothalamus with the help of a stalk of nervous tissue. हे दोन डॉट डॉट ज्या रेषा दाखवलेल्या आहेत स्टॉक ऑफ नर्वस टिश्यू आणि याच्या सहाय्यानं आपणाला ही पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसला कनेक्ट झालेली दिसून येते कॉल्ड ॲज ए इन्फंटिबुलम. हे एवढं पोझिशन मध्ये बेसिकली सांगणं अपेक्षित आहे. इट इज अ सिंगल इन नंबर. पूर्ण शरीरामध्ये अशी एकच ही ग्रंथी असेल. रेडिश ग्रे इन कलर. लाल रंग आहेच पण थोडीशी ग्रे म्हणजे राखडी छटा या ग्रंथीवरती असलेली दिसून येते आणि म्हणून आपण काय म्हणतो इट इज रेडिश ग्रे इन कलर. मेजरिंग अबाउट 10 mm in length. खूप छोटे only 10 mm in length, 6 mm in wide. रुंदी फक्त 6 मिलीमीटर आहे and only 3 mm in thick. जाडी त्याची फक्त 3 mm एवढी आहे. ही त्याची प्रॉपर मेजरमेंट असेल. अगेन लिसन. इट इज मेजर नियर अबाउट 10 millimeter in length, 6 millimeter in wide and 3 millimeter in thickness. This is the exact or proper measurement of this gland. And here it is reddish gray in color and pea seed shaped gland. सेम अगदी वाटाण्यासारखी. वाटाणा जसा असतो सेम तेवढी तशीच ही ग्रंथी असेल. and weight is about only 0.5 to 0.6 ग्रॅम in weight. ग्रॅम मध्ये 0.5 to 0.6 ग्रॅम in weight एवढी हलकी असते. म्हणजे अगदी सेम वाटाण्यासारखी वाटाणे एवढीच ती ग्रंथी असेल पण अत्यंत महत्वाचे आहे. बॉडीतल्या इतर ग्रंथींनी कधी काम करायचं, कसं करायचं, किती करायचं हे सगळं नियंत्रण स्वतःही ठेवते. इतके महत्वाचे, छोटे पण अत्यंत महत्वाचे. या पद्धतीचं पोझिशन, साइज, शेप, कलर, वेट सांगणं अपेक्षित आहे. Here this gland is slightly larger in female than male. It is natural. नैसर्गिकरित्या स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या पेक्षा ही ग्रंथी थोडीशी मोठी आहे. And also again become large during pregnancy period. स्त्रियांचा जो प्रसूतीचा जो कालखंड असेल, प्रेग्नन्सी पिरियडचा जो कालखंड असेल, त्या कालखंडामध्ये या पिट्युटरी ग्लँडची अजून थोडीशी लांबी, रुंदी, साइज वाढलेली दिसून येते. इट बिकम्स अल्सो इनलार्ज ड्यूरिंग प्रेग्नन्सी पिरियड इन केस ऑफ फिमेल. या पद्धतीची ही ग्रंथी आहे. Here this gland is ectodermal in origin. Ectodermal in origin means you know very well our body is made up of cell. During embryonic condition our body develops into 3 layers: outer ectoderm, middle mesoderm and inner endoderm. And this gland is developed in future outer cell
that is ectodermal cell. बाहेरचा जो थर असतो एक्टोडर्मल, त्यामध्ये ज्या काही पेशी असतात त्यातल्या पेशींच्या पासून ही पूर्ण ग्रंथी बनलेली आपणाला दिसून येते. या पद्धतीची ही ग्लँड आहे. दिस ग्लँड डिवाइड्स इनटू 2 lobes. याचे प्रमुख 2 भाग पडतात. हियर anterior is called as a adenohypophysis. म्हणजे इथून हा जो पोर्शन आहे anterior called as a adenohypophysis. आणि या बाजूला इकडचा जो पोर्शन आहे इथून इथपर्यंतचा हा पोर्शन याला म्हटलं जातं पोस्टेरियर न्यूरोहायपोफायसिस. मीनिंग हियर दिस टोटल ग्लँड divides into 2 sublobes. One is anterior lobe and second one is posterior lobe. Anterior lobe is called as a adenohypophysis. anterior lobe ला काय म्हटलेलं आहे adenohypophysis. posterior lobe ला काय म्हटलेलं आहे neurohypophysis. This anterior means adenohypophysis lobe again divides into 3 lobes. पुन्हा त्याचे 3 उपभाग पडतात, 3 सब पार्ट्स पडतात. We see one by one. First here pars distalis. Pars distalis means this larger portion is called as a pars distalis. हा जो मोठा भाग आहे हा एवढा, याला आपण pars distalis असं म्हणतो. Then second here pars tuberalis. Pars tuberalis means this. हा जो पोर्शन आहे याला पार्स ट्युबेरलिस असं म्हटलं जातं. Then third pars intermedia. Here this narrow portion is called as a pars intermedia. These are the 3 parts combines to form anterior lobe called as a adenohypophysis. आपण तशी लेबल सुद्धा देऊया. पहिला महत्वाचा पार्स डिस्टलिस, दुसरा पार्स इंटरमीडिया आणि तिसरा पार्स ट्युबेरलिस. We see one by one. एक आपण समजून घेऊया. फर्स्ट अबाउट पार्स डिस्टलिस, की जो अत्यंत महत्वाचा आहे. It forms near about 75% of gland. ह्या ग्रंथीचा 75% भाग एकटा कोण असेल? पार्स डिस्टलिस. Hence it is largest part of pituitary gland, forms near about 75% part, and it also most important because it releases near about 7 hormones. एकटा पार्स डिस्टलिस 7 हार्मोन सिक्रेट करतो. किती? 7 हार्मोन्स. आणि म्हणून हा पार्स डिस्टलिस फार 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 महत्वाचा आहे. Here this larger part means pars distalis is made up of epithelioid secreting cell. कोणत्या प्रकारच्या पेशी असतात? epithelioid secreting cells. And these cells are of near about 7 type. 7 प्रकारच्या पेशी असतात. Each and every cell secretes its own different hormone. प्रत्येक पेशी स्वतःचा वेगळा हार्मोन सिक्रेट करते. प्रत्येक पेशी स्वतःचा वेगळा हार्मोन सिक्रेट करते. या पद्धतीनं इथं पार्स डिस्टलिस फार महत्वाचा आहे.
हे बेसिकली माहिती असणं अपेक्षित आहे. मग यामध्ये अजून एक महत्वाचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं, सेम लाईक दिस. Like this. This structure is called as a sinusoids. याला काय नाव आहे? Sinusoids. This sinusoid is nothing but branches of phenules coming from the base of the stalk and median eminence. इथं बेस जो आहे स्टॉकचा आणि मिडियन इमिनन्स आहे तिथून ह्या फेन्यूलच्या ब्रांचेस येतात and forms a complex structure. That structure is called as a sinusoids. And this sinusoid consists epithelioid secreting cells. Epithelioid secreting cells असतात and these are near about 7 types. Each and every type of cell secretes its own different hormone. 7 प्रकारचे वेगवेगळे हार्मोन रिलीज होतात. मग ते कोणते हार्मोन असतील? We label here one by one. First, growth hormone. Then adrenocorticotropic hormone. ACTH, adrenocorticotropic hormone. The next, TSH, thyroid stimulating hormone. The next, FSH, follicle stimulating hormone. The next, LH, luteinizing hormone. The next, LTH, luteotropic hormone. And last, MSH, melaleucide stimulating hormone. These are the 7 hormones released from only pars distalis. आणि म्हणून हा भाग फार महत्वाचा आहे, पार्स डिस्टलिस. पहा 1 2 3 4 5 6 7. यातला एक जरी हार्मोन जादा सिक्रेट झाला, कमी सिक्रेट झाला किंवा सिक्रेट झालाच नाही, इट क्रिएट्स ॲबनॉर्मॅलिटी इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट विकृती निर्माण करतं. इतके हे सगळे महत्वाचे हार्मोन्स आहेत, 7 हार्मोन्स आहेत आणि हे एकट्या कोणापासून रिलीज होतील? पार्स डिस्टलिस. म्हणून हा पार्ट महत्वाचा आहे. द नेक्स्ट इयर पार्स इंटरमीडिया. Actually, it is a narrow zone of epithelioid secreting cell. Cells are arranged in cords. दोरखंडासारख्या पेशी इथं असतील. त्या epithelioid secreting cell कॉमन त्याची नाव आहे. It present in between. इकडे कोण आहे? पार्स डिस्टलिस. या पार्टचं नाव काय? पार्स नर्वोसा. पार्स नर्वोसा आणि पार्स डिस्टलिस च्या मधला इंटरमिजिएट नॅरो पार्ट याला काय म्हटलेलं आहे? पार्स इंटरमीडिया. And then pars tuberculis. Here pars tuberculis is anterior-most, small, poorly developed and forms collar or neck of the gland. ह्या ग्लँडची ही मान असल्यासारखं आहे. Forms neck or collar of the gland called as a pars tuberculis. Then posterior lobe. Here posterior lobe is called as a neurohypophysis. याला काय म्हणतो आपण? न्यूरोहायपोफायसिस. हा लोब इथून इकडचा हा पार्ट हा पोस्टेरियर लोब आहे. याला आपण काय म्हणतोय? न्यूरोहायपोफायसिस. It made up of 2 subparts. One is called as a pars nervosa. This part is called as a pars nervosa. हा जो पोर्शन आहे याला आपण पार्स नर्वोसा म्हणतो. And then here second infundibulum. This narrow portion
gland. It consists न्यूरोसिक्रिटरी सेल. याच्यामध्ये न्यूरोसिक्रिटरी सेल असतात. These are also most important. Hence, it secrete neurohormones. याच्यापासून दोन महत्वाचे न्यूरोहॉर्मोन सिक्रेट होतात. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं. ऍक्च्युली हायपोथॅलॅमस पासून सांगितलेलं होतं, कारण हायपोथॅलॅमस आणि या लोबचा एकमेकाशी कनेक्शन आहे विथ द हेल्प ऑफ ए स्टॉक ऑफ नर्वस टिश्यू कॉल्ड एज इन्फंडुबुलम. या इन्फंडुबुलमच्या माध्यमातून हायपोथॅलॅमस आणि पार्स नर्वसा एकमेकांना कनेक्ट आहे. म्हणजेच हायपोथॅलॅमस पासून ह्या पेशी, ऍक्च्युली हायपोथॅलॅमस मध्ये त्या न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात. दे रिलीज इट्स टू हार्मोन. ते दोन हार्मोन कोणते? ADH, अँटी डाययुरेटिक हार्मोन, आणि दुसरा कोणता सांगितलं होता? ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन. हे दोन हार्मोन ऍक्च्युली हायपोथॅलॅमस पासून रिलीज होतात, पण त्याच्या पेशीचा जो स्टॉक असतो तो इथं पार्स नर्वसा मध्ये आलेला असतो, आणि म्हणून इथं ऍक्च्युली ते हार्मोन स्टोअर केले जातात, आणि तिथं स्टोअर केले जातात म्हणून त्या भागातून ते हार्मोन रिलीज होतात असं सांगितलं तरी चालतं. म्हणजे याचं सुद्धा तेच फंक्शन सांगितलं तरी चालेल. इट स्टोअर अँड रिलीज टू हार्मोन्स, न्यूरोसिक्रिटरी हार्मोन्स किंवा न्यूरो हार्मोन्स कॉल्ड एज ए अँटी डाययुरेटिक हार्मोन अँड ऑक्सिटोसिन. हा तो भाग म्हणजे पार्स नर्वोसा, आणि हा स्टॉक ऑफ नर्वस टिश्यू कॉल्ड एज ए इन्फंडुबुलम. याला आपण इन्फंडुबुलम म्हणतो. अशा पद्धतीची पिट्युटरी ग्लँडची रचना असते, आणि त्याची कार्य कोणती? तर या ठिकाणी हे 7 हार्मोन आणि हे 2, म्हणजे टोटल किती हार्मोन रिलीज होत आहेत? 9. अँटेरियर लोब पासून 7 हार्मोन, पोस्टेरियर लोब पासून 2 हार्मोन, म्हणजे टोटल 9 हार्मोन्स आर रिलीज्ड फ्रॉम पिट्युटरी ग्लँड. This is the proper structure and function of our pituitary gland. Are you getting this? Is it clear? Okay, thank you.